नमस्कार. आमचे पप्पा श्री दिलीप पडोळे. मी भार्गवी आणि हा माझा लहान भाऊ समर्थ. आमच्या विनंतीचा सन्मान करून आपण सर्वजण आमच्या पप्पांच्या वाढदिवसाला उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. हा आमच्या पप्पांचा जीवनपट आहे, जो आम्ही अगदी काही मिनिटातच आपणासमोर उलगडणार आहे. यातली काही माहिती ही माझ्या आत्यांकडून आणि परिवारातील सदस्यांकडून प्राप्त केली आहे. यातील नंतरचा काही भाग हा आमच्या आणि मम्मीच्या अनुभवावरून आलाय. आजपासून 51 वर्षांपूर्वी सकाळी 7:05 एका प्रयोगशील शेतकरी कुटुंबामध्ये आमच्या पप्पांचा जन्म झाला. हे आमचे आजोबा स्वर्गीय आत्मारामजी व आमची आजी स्वर्गीय लीलावती पडोळे. पप्पांच्या वयाच्या 12व्या वर्षापर्यंत घरामध्ये खूप समृद्धी नांदत होती. कोणत्याच गोष्टीची कमतरता अशी जाणवत नव्हती. पण नियतीनं पप्पांच्या आयुष्यात काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. म्हणतात ना, दैवाचे फासे कधीही उलटे फिरू शकतात. पप्पा 7व्या इयत्तेमध्ये असताना 1985 मध्ये माझ्या आजीचं ट्युबरक्युलोसिसच्या आजारानं निधन झालं. तेव्हा टीबी या आजारावर आजच्या काळा इतके प्रगत उपचार उपलब्ध नव्हते. घराची संपूर्ण सेविंग आजीच्या आजारावर खर्च झाली होती. त्यावेळी आजोबांचा मुख्य व्यवसाय शेती आणि जोड व्यवसाय विटांचा कारखाना हा होता. आजीच्या मृत्यूचा आघात आजोबांना सहन झाला नाही आणि दिवसेंदिवस त्यांची पण प्रकृती चांगली राहत नव्हती. त्यामुळे अगदी कोवळ्या वयातच पप्पांच्या खांद्यावर 3 लहान बहिणींसह कुटुंबाचं आणि दोन्ही व्यवसायाचं ओझं आलं. पप्पांचं वय लहान असल्यामुळं शेतातील कामगार आणि वीट कारखान्यावरील मजूर वर्गाचा मनमानीपणा वाढून गेला होता. त्यामुळं दरवर्षी या दोन्ही व्यवसायामध्ये सतत तोटा होत गेला. त्यातच 1994 मध्ये आजोबाही पप्पांना सोडून देवाघरी निघून गेले. पप्पांना 3 लहान बहिणी होत्या. आपलं कोण आणि परकं कोण याची ओळख खराब परिस्थितीमध्येच होते. जवळच्या लोकांनीच विश्वासघात केल्यामुळं पप्पांचा कोणावरही लवकर विश्वास बसत नाही. 1985 ते 1999 ही 14 वर्ष पप्पांचे एक प्रकारे वनवासाचे म्हणजेच अगदी खडतर असं आयुष्य होतं. दरम्यानच्या काळामध्ये पप्पांनी ग्रॅज्युएशन, BEd अँड PG डिप्लोमा इन कम्प्युटर करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. पप्पांनी 1997 मध्ये रेमंड डेनिम यवतमाळ इथं 1 वर्ष जॉब केला. 1998 मध्ये गव्हर्नमेंट जॉबची संधी मिळाल्यामुळे हिंदी महावीर हायस्कूल माजरी इथं जॉईन केलं. पप्पांचा स्वभावच धाडसी असल्यामुळे आणि नोकरीमध्ये आपण फार काही प्रगती करू शकणार नाही हे लक्षात आल्यामुळे 1 वर्षातच तिथं रिझाईन केलं. 1999 मध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर स्वतःचा वणीमध्ये ओरिजिन कम्प्युटेक हा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय चिकाटीने परिश्रम करून यशस्वी करून दाखवला. अल्पावधीतच पप्पांचे ओरिजिन कम्प्युटेक आणि काही काळानंतर सुरू करण्यात आलेली ओरिजिन टायपिंग इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्था नावरूपाला आल्या आणि हळूहळू त्यांची आर्थिक स्थितीही बळकट होत गेली. 7 मे 2003 मध्ये श्री चंद्रशेखरजी आणि शालिनीताई आखरे अमरावती यांची सुकन्या प्रीतीसोबत त्यांचं लग्न झालं. आमचे मम्मी पप्पा म्हणजे अगदी मेड फॉर इच अदर असं बेस्ट कपल आहे. 29 एप्रिल 2005 मध्ये मी भार्गवी आणि 16 जुलै 2007 ला माझा लहान भाऊ समर्थ असे आम्ही दोघंही त्यांच्या आयुष्यात आलो. माझ्या पप्पांना 3 लहान बहिणी आहेत. चेतना आत्या, येशू आत्या आणि मंगला आत्या. आमच्या संपूर्ण परिवारामध्ये या 4 बहिणी भावांचं बॉन्डिंग अगदी जबरदस्त आहे. पप्पांच्या या बहिणी म्हणजे पप्पांसाठी अगदी जीव की प्राण आहेत. पप्पांच्या 3ही बहिणी आजपर्यंत एकाही दिवाळी आणि एकाही रक्षाबंधन भावाला ओवाळल्याशिवाय राहिल्या नाहीयेत. आणि म्हणतात ना, दुधापेक्षा मलई गोड या म्हणीप्रमाणे हे आहेत पप्पांचे लाडके भाचे यश, आर्या, गीतार्थ आणि सक्षम. तसंही पप्पांना लहान मुलं खूप आवडतात आणि मग भाचे असले तर मग काय विचारूच नका.
सेम टू सेम मम्मीकडील अमरावती येथील भाचे जान्हवी, तन्मय, नित्या आणि गणेश हेही तितकेच प्रिय आहेत. आमचे पप्पा कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना दुसऱ्या बाजूनं समाजाचे ऋण फेडण्याच्या नात्याने समाजाप्रती आपलं कर्तव्य सुद्धा बजावत असतात. पप्पा अगदी कमी वयात असतानाच आई आणि वडील या दोघांचंही निधन झाल्यामुळे आणि जवळच्या नातेवाईकांनी पाठ फिरवल्यामुळे समाजाचाच मुख्य आधार होता. पप्पांचे तुकारामजी काका, वामनरावजी काका, लांजेवार मामाजी आणि बुटले मामाजी यांच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध निर्माण झाले होते. या सर्वांसोबत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होण्यामध्ये श्री संताजी ज्ञान प्रसारक मंडळ वणी या संस्थेची महत्वाची भूमिका आहे. म्हणूनच या संस्थेला पप्पा आपली आई समजतात आणि या संस्थेसाठी जे जे करणं शक्य आहे ते सर्व निग्रहानं करतात. संजूभाऊ पोटदुखे हे अध्यक्ष आणि पप्पा उपाध्यक्ष झाले तेव्हा सचिव अजयभाऊ सुरकर आणि पप्पा यांनी मुंबईला मंत्रालयामध्ये जाऊन प्राथमिक शाळेची मान्यता आणली. 2007 ला पप्पा संस्थेचे अध्यक्ष झाले आणि 2017 पर्यंत ते त्या पदावर होते. माझी मम्मी सांगते की या 10 वर्षाच्या काळामध्ये कुटुंब आणि व्यवसायापेक्षा पप्पांची सर्वात जास्त प्राथमिकता ही संस्थेच्या प्रती होती. या काळात संस्थेचा झपाट्यानं सर्वांगीण विकास झाला. श्री संताजी स्मृती पर्वाची सुरुवात झाली. श्री संताजी महिला विचार मंचची स्थापना झाली. श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रेरणा यात्रेची सुरुवात झाली. श्री संताजी जगनाडे महाराज यांचे स्थायी स्मारक झाले. श्री संताजी सांस्कृतिक सभागृह निर्माण झाले. संस्थेची भव्य इमारत निर्माण झाली. पहिल्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत शाळा सुरू झाली. 1000च्या जवळपास विद्यार्थी संख्या झाली. अगदी काटकसर करून संस्थेचे व्यवस्थापन चालवल्यामुळे माफक शुल्कामध्ये गोरगरीब जनतेच्या पाल्यांना उत्कृष्ट शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. तसेच 2017 मध्ये जेव्हा पप्पांनी संस्थेचं अध्यक्षपद सोडलं त्यावेळेस 43 लाख रुपयांची रोख रक्कम संस्थेजवळ उपलब्ध होती. आज ही संस्था यवतमाळ जिल्ह्यामध्ये नावरूपास आली आहे. पप्पा आपल्या व्यावसायिक आणि सामाजिक कार्यामध्ये जास्त गुरफटलेले राहायचे आणि कुटुंबाला कमी वेळ द्यायचे. पण यात एक सर्वात चांगली गोष्ट अशी होती की ते संपूर्ण परिवाराला वर्षातून एकदा किंवा दोनदा नक्की फिरायला घेऊन जायचे आणि हे प्रत्येक वर्षातील 8-10 दिवस आठवणीच्या रूपाने आजही आमच्या सोबत आहेत. ते गोल्डन डेज खरा फॅमिली टाइम असायचा. व्यावसायिक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात हे आम्ही पप्पांकडूनच शिकत होतो. पप्पांचे आणखी एका संस्थेसोबत घट्ट नातं निर्माण झालंय आणि ती आहे गोरक्षण मित्र परिवार. प्रत्येक शनिवारी या मित्रमंडळींसोबत हनुमान चालीसा पठण ठरलेलंच असतं. या धकाधकीच्या जीवनात गोरक्षण मित्र परिवार म्हणजे आमच्या पप्पांकरता एक विरंगुळाच आहे. यांचे हे छोटे मोठे उपक्रम चालतच असतात ज्यामध्ये यांची होळी अगदी प्रसिद्ध आहे. योगायोगानं डिसेंबर 2017 मध्ये पप्पा आणखी एका व्यावसायिक संस्थेचे सभासद झाले. ती संस्था म्हणजे तिरुमला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. पप्पा कोणतेही कार्य खूप विचारपूर्वक हातामध्ये घेतात आणि एकदा ते कार्य स्वीकारलं तर मग त्यामध्ये अतिशय मेहनत करतात. 3 वर्षांपूर्वी या संस्थेचे असोसिएट व्ही काउन्सिल मेंबर म्हणून पप्पांचे प्रमोशन झाले होते आणि याच महिन्यात 1 मे रोजी पप्पा प्रमोशन होऊन सोसायटी मॅनेजमेंटचे व्ही काउन्सिल मेंबर झाले आहेत. पप्पांच्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या आणि आमचा फॅमिली टाइम कमी झाला. ते आपल्या बिझनेस शेड्यूल मध्ये जास्त व्यस्त असतात. पण पप्पा वयाच्या 51व्या वर्षीही इतकी मेहनत करतात याबद्दल आम्हाला प्राऊड फीलिंग होतं. म्हणूनच आम्ही हट्ट करून पप्पांना हा कार्यक्रम करायला लावला. कारण 51वं वर्ष संपूर्ण आयुष्यात एकदाच येतं. आणि आपण सर्वजण आलात. आपले खूप खूप पुन्हा एकदा आभार अगदी मनापासून. थँक यू ऑल. धन्यवाद.